स्वतःला पण आवडणाऱ्या वेगळ्या कविता असतात, पण त्या लोकांना आवडतील असं नाही आहे. ही आपल्या मनातली कविता असते आणि बऱ्याचदा असं होतं की लोकांना आवडणारं सादर करावं लागतं, बऱ्याचदा म्हणजे नेहमीच. त्यामुळे माझ्या आवडीच्या कविता थोड्या मागं पडतात, पण हरकत नाही. कधीतरी कोणाला तरी अगदी जवळचं कोणीतरी असेल तर त्यांना मी त्या वाचवणार. आज तुम्ही लोकांना आवडणारे वाचणार? लोकांना आवडणारे, तुम्हाला आवडणारे? मला आवडणारे वाचू शकते, पण ते माहीत नाही. मी सांगितलं ना की आता काहीतरी एखादं नाट्य असलं किंवा काहीतरी तर ते ऐकायला पण छान वाटतं. माझी विनंती असेल की जे ठरवलंय वाचायचं, सगळ्यांना आवडेल ते वाचा, पण स्वतःला आवडलेलं एक वाचू शकते मी. ती मी माझ्या प्रकाशनाच्या वेळेला धनश्रीकडनं गाऊन घेतली होती. नक्कीच. तर दुसरी कविता मी केली ती मला ॲक्च्युली मला एक खंडकाव्य लिहिण्याचा विचार आहे मनामध्ये, आणि तशा ह्याच्यात मग मी एखादं काय कशावर करावं काय असं विचार करताना की मला सिनेमाची हे आठवली, राणी रूपमती नावाचा एक सिनेमा होता आपल्या आधीच्या हां बाजबहादरचा, राणी रूपमती. हां, तर मग ती गोष्ट काय आहे म्हणून परत आपला गुगल दादा बघितलं सगळी गोष्ट काय, आणि मग मी म्हटलं या कथेवरती आता कविता करूया. ती ही कविता केली आहे. भवानी नावाचं एक वृत्त आहे, ते पण मात्रा वृत्त आहे, त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि त्याच्यात तो राजा तिच्या बाजबहादूर होता, तो राणी रूपमतीच्या प्रेमात पडतो, त्याला लग्न करायचं असतं. ती नर्मदेचं दर्शन घेतल्याशिवाय जेवत नसते. हां, म्हणून मग तिच्यासाठी तो मांडू महाल जो बांधलेला आहे तिथं मग त्यांनी ते जलवाहिनी घेऊन नर्मदेचं पाणी तिथं आणलं तिच्यासाठी, आणि तो महाल बांधलेला देखणी होती ती. आणि अकबराची नजर तिच्यावरती गेली आणि त्याला ती रूपमती पाहिजे होती. मग तो तिच्यावरती त्यांच्या ह्याच्यावरती लढाई सैन्य पाठवलं त्यांनी, आणि त्याच्यात त्या बाजबहादरचा वध झाला आणि हिने हिऱ्याचं चूर्ण खाऊन जीव दिला आणि ती संपली प्रेम कहाणी तिथं. अशी ती गोष्ट आहे राणी रूपमतीची. त्याच्यावर केलेली ही कविता. प्रेमात रंगला बाज बहादूर राजपूत कन्येच्या, प्रेमात रंगला बाज बहादूर राजपूत कन्येच्या, भुलवले त्यास मधुमस्त स्वरांनी सुंदर रूपमतीच्या. देखणी किती तितकीच गुणी शालीन निरागस बाला, ती काव्य शास्त्र संगीत कलाप्रिय मधुर भाषिणी कमला. सुलतान बहादूर होता प्रेमी सुरमय संगीताचा, सुलतान बहादूर होता प्रेमी सुरमय संगीताचा, बेभान दिवाणा झाला बाजू तिच्या प्रीत नजरेचा. सारंगपूरची रहिवासी ती नेक निश्चयी होती, सारंगपूरची रहिवासी ती नेक निश्चयी होती, मा नर्मदेस पाहून रोज ती भोजन भक्षित होती. जाणून घेतली बहादूरने तिच्या व्रताची तगमग, जाणून घेतली बहादूरने तिच्या व्रताची तगमग, प्रेमाच्या जोरावरती झाली रूपमती राणी मग. बांधला मांडुगड महाल सुंदर रूपमतीच्या साठी, बांधला मांडुगड महाल सुंदर रूपमतीच्या साठी, भोवती नीर नर्मदा दिसे वचनाच्या पूर्तीसाठी. अकबरास कळली रूपमतीच्या सौंदर्याची वार्ता, अकबरास कळली रूपमतीच्या सौंदर्याची वार्ता, संदेश धाडला बहादूरला लुब्ध होऊनी पुरता. राजास दिले पण उर्मट उत्तर बहादूरने जेव्हा, सैन्यास धाडिले राजाने मग मांडुगडावर तेव्हा. वध बहादूरचा होता राणी दुःखी व्याकुळ झाली, वध बहादूरचा होता राणी दुःखी व्याकुळ झाली, खाऊन हिऱ्याचे चूर्ण ती अशी मुक्त जीवातून झाली. या राणी रूपमतीची अधुरी प्रेम कहाणी झाली, ही बाज बहादूर रूपमतीची कथा अलौकिक ठरली, प्रेमात रंगला बाज बहादूर. एक महिन्यापूर्वी मी मध्य प्रदेशला भेट दिली, म्हणजे मी जेव्हा आलात नाशिकला त्यावेळेला मी मध्य प्रदेशमध्ये आणि निमादाई रेल्वे मला मांडवगडला भेटल्या. तर काय आश्चर्य. हो, तर हे सगळं तुम्ही सांगताय आता बाजबहादूर रूपमती वगैरे ते सगळं तिथे दाखवतातच. तिथे एक अशी छत्री आहे वरती, ती थोडी उंचावर आहे, म्हणजे गडातला सगळ्यात उंच जो भाग आहे तिथे ती उभी राहून त्या नर्मदेचं दर्शन घ्यायची.
नर्मदा खूप लांब येते, 20 किलोमीटर आणि 50 किलोमीटर असेल. दिसते असं अंधुक दिसते असं म्हणतात, पण आम्हाला काही दिसली नाही ती. पण आणखी एक गोष्ट तिथे समजली, आमचा जो गाईड होता तो खूपच चांगला गाईड होता, की नर्मदा परिक्रमा जे लोक करतात ते मांडवगडला येतात आणि तिथल्या रेवाकुंडामध्ये स्नान करतात. तिथे जे नर्मदेच्या पाण्याचं कुंड आहे, कदाचित नर्मदेचं पाणी त्याच्यात आणून टाकलं असेल थोडंसं, म्हणून त्याला रेवाकुंड म्हणतात. आणि तिथे स्नान केल्याशिवाय ती परिक्रमा पूर्ण होत नाही, म्हणून प्रत्येकजण थोडी वागणी करून त्या मांडवगडला येतो. आणि आम्हाला दिसले ॲक्च्युली ते परिक्रमावासी तिथे मांडवगडला वरती त्या ऑड रोपणीवरती येताना दिसले. तिथे स्नान करून परत ते खाली जातात आणि मग पुन्हा ती परिक्रमा सुरू करतात. माझी आवडती शेवटी शेवटी नाही. दुसरी पण अशीच गोष्टींवरची आवडेल का ऐकायला? कारण मी आता बाजूची आम्हाला तुमच्या कविता आवडतात. नाही, गोष्ट अशी आहे ती की राधाकृष्ण नेहमीचा विषय कवितेतला, पण जरा वेगळा आहे तो. कृष्ण गोकुळ सोडून, वृंदावन सोडून जातो मथुरेला. तिथून नंतर मग तो द्वारकाधीश होतो, त्याच्या हातात सुदर्शन चक्र येतं. जेव्हा तो वृंदावन सोडून जातो तिथं तो मुरली पण सोडून जातो. म्हणजे असं म्हणतात की त्यांनी जेव्हा सुदर्शन चक्र धारण केलं त्यानंतर त्यांनी मुरलीला कधीही स्पर्श केला नाही, बासरी कधी वाजवली ती फक्त वृंदावनात. तर तो निघून जातो आणि तो नंतर परत कधीही येत नाही. मग त्यामुळे राधा ते सगळे त्याचे सगळे सोबती तिथंच. कालांतराने मृत्यू घडतात, कृष्णाचाही घडतो, राधेचाही घडतो आणि स्वर्गामध्ये भेट होती त्यांची. आणि ती भेट झाल्यावरती समोर राधा आल्यानंतर, कसे आहात द्वारकाधीश तुम्ही, असं ती विचारते. त्यावेळेचं जे वर्णन आहे ते या कवितेत आहे. ही गोष्ट मला कुठेतरी मिळाली की वाचल्यावर मला वाटलं ह्याच्यावरती चांगली कविता लिहिता येईल, म्हणून मग मी ती लिहिली. आणि काय म्हणलं राधेने त्याला, त्याने काय उत्तर दिलं ते सगळं या कवितेत आहे. विधाता वृत्तातलीच आहे परत ही. स्वर्गात भेट ही घडली श्रीकृष्ण आणि राधेची. स्वर्गात भेट ही घडली श्रीकृष्ण आणि राधेची. गडबडून गेला माधव पाहताच चर्या सखीची. कृष्णाच्या विरहापायी गोकुळजन वेडे झाले. कृष्णाच्या विरहापायी गोकुळजन वेडे झाले. आठवणी आळवताना वृंदावन व्याकुळलेले. स्मितवदनी राधा म्हणते, हसत येते समोर देत त्याच्या. स्मितवदनी राधा म्हणते द्वारकाधीश कृष्णाला. स्मितवदनी राधा म्हणते द्वारकाधीश कृष्णाला. विसरलास का तू राणा प्रेमात मग्न राधेला. त्यागलीस मुरली कान्हा. कान्हा मुरली घेतो त्यामुळे इथं शब्द कान्हा वापरलाय. त्यागलीस मुरली कान्हा चक्राला धरले हाती. त्यागलीस मुरली कान्हा चक्राला धरिले हाती. अश्रुनी गोपाळांच्या गोकुळची भिजली माती. मग त्याला वाईट वाटतं खूप आपल्याला ही अशी म्हणते म्हणून. राधेस म्हणाला मोहन, राधेस म्हणाला मोहन मी तुझाच आहे कान्हा. अजून सुद्धा मी तुझाच कान्हा आहे. राधेस म्हणाला मोहन मी तुझाच आहे कान्हा. संबोधू नकोस मजला तू द्वारकाधिपती राणा. मी व्याकुळ अंतर्यामी, मी व्याकुळ अंतर्यामी. सलहृदयी आठवणींचा झरझरती अश्रू नयनी. का शाप मला विरहाचा. तुझ्या डोळ्यातनं नाही का पाणी येत, तुला नाही माझी आठवण येत, मला माझे अश्रू थांबत नाही. झरझरती अश्रू नयनी. हक्का शाप मला विरहाचा. मी कधी विसरले नाही, मी कधी विसरले नाही ना प्रश्नच आठवणींचा. आठवण कोणाला येते, विसरल्यानंतर येते. मी कधी विसरले नाही ना प्रश्नच आठवणींचा. नजरेत मूर्त कान्हाची ना थेंब कधी अश्रूंचा. तव कीर्ती जगात झाली, तव कीर्ती जगात झाली पण प्रेम भावही आटले. तव कीर्ती जगात झाली पण प्रेम भावही मिटले. सोबती सखे अनुराधा गोकुळचे बंधन सुटले, गोकुळचे बंधन तुटले. स्वर्गात भेट ही घडली
श्रीकृष्ण आणि राधे. कल्पना छान आहे आणि ही अशी कल्पना आल्यानंतर कविता करायची मनात येणं आणि मग त्याचं वृत्त कुठल्या वृत्तात ही छान बसू शकेल याचा विचार, मग ते शब्द कोणते वापरायचे, ते त्याच्यात परफेक्ट कसे बसतील, हे सगळं गणित मांडायचं आहे. मी स्वतः ह्याला रचणं म्हणते, सुचणं म्हणत नाही, कुलकर्णी सरांच्या भाषेमध्ये. म्हणजे ते सांगतात ते परफेक्ट. त्यांनी काही असं कधीही असं केलेलं नाही की काहीतरी म्हणाले ते बोलायचं आणि बोलायचं म्हणून बोलायचं, असं मी मानतच नाही. पण नाही, खरंच आहे, खरंच आहे. समजतो आम्ही एवढं आमचं मत का नाही, पण म्हणजे खरंच ही रचना आहे. कधी कधी काय होतं, उत्स्फूर्त खूप येतात कविता, त्या पण येतात छान, पण त्या कधीतरीच येतात आणि बऱ्याचदा मुक्तछंदात सोपं जातं आशय सांगायला, ह्याच्यामध्ये अवघड जातं. मला एक प्रश्न आहे, जी वृत्त आहे की ह्या रसासाठी ही वृत्त जाती समर्पण असं काही असतं का की तसं काही? असं काही गणित नाही, पण असतं असं पण असतं. तुम्हाला ती कविता वाचताना तुमच्या डोक्यात पटकन एखादा शब्द, म्हणजे त्यातले ते शब्द जे असतात, शांतरस व्यक्त करणारे शब्द, आनंदरस व्यक्त करणारे शब्द, त्याला त्यांचं एक स्वतःचं मीटर असतं आणि त्याच्यानुसार ते कविता आपल्याला हे करू शकतो आपण. जसं काही राग विशिष्ट भाव व्यक्त करायला अनुकूल असतात. हा, करेक्ट. उदाहरणार्थ हास्य रसाची कविता ती उलट्या चालीमध्येच येणार, ती काही क्लासिकल म्युझिकमध्ये मानली जाणार नाही. करेक्ट. आपल्या आनंदकंदातलं जे आनंदकंद वृत्त आहे ते वृत्त वापरून हिंदी सिनेमातलं एक गाणं आहे जुनं, बॉलिवूडचं, सगळ्यांनाच माहिती ते, ऐ दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है, वो कौन है जो आकर ख्वाबों में छा गया. तर ह्याच वृत्तामध्ये रचना जी केलेली आहे ती गदी माडगुळकरांची कविता आहे. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू द्यायचं. ती चाल कुठल्या कुठे आहे आणि ही चाल कुठे आहे? ए दिल मुझे बता देची चाल आणि ती तर कुठे? एका तळ्यात होती करून. पण वृत्त एकच आहे, वृत्त एक आहे, त्याच्यामध्ये गागाल गाल गादा, एका तळ्यात होती, सेम आहे. ए दिल मुझे बता दे येतच. हो बघा, तुम्हाला दाखवते. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिलू तळ्यात एक. आलंच. आणि हे ह्याच्यात येतं, ए दिल मुझे बता दे ना, ए दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है, वो कौन है जो आकर ख्वाबों में छा गया है. तुम्हाला कविता मुक्तक रस्ता येत नसेल ते कुठले हिंदी गाणे जे गेले आहे ते समोर ठेवा आणि त्या शब्दात शब्द घाला तुम्ही, पण ते शब्द घालताना थोडासा मात्रांचा विचार करावा लागतो किंवा लघुगुरूचं करावं लागतं. येऊ शकतं ना, मग नाहीतरी गाणी आधी पहिल्यांदा ट्यून घेतात आणि ते ट्यूनवर बसणारे. आता काल मला हे जे शिंदे आहेत यांच्याकडे मी उतरले, त्यांची मिसेस कराओकेवर गातात काहीतरी, आणि ती मला विचारते तुम्ही कवयित्री म्हणून मी प्रश्न विचारते की केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर आणि गहिवरला घन नभी सोडला का धीर, ह्याचा अर्थ काय मला पटकन सांगता नाही आला तो अर्थ. आणि मग मी त्याच्यात अंधेरेमेचा उल्लेख होतो म्हणजे ती कविता रेखतावरती जाऊन अख्खी दीर्घ कविता आहे. तुम्ही दीर्घ खंडकाव्य म्हणालात ना, खंडकाव्य नाही, दीर्घ कविता ती वाचताना अशी आजपर्यंत अशी भाले पुचल्यात जाते. त्याच्यामध्ये गेयता नाहीये. कुठली कविता? अंधेरे. अंधेरे कोणाची कविता? त्यांच्या 7-8 कविता मी गेलो. रेखतावरती त्याच्या आहेत 10 कविता आहेत.
ते थोडेसे सादरीकरणाच्याच होत्या कविता. ही आहे ती कविता आयुष्याची उतरण म्हणून. ते मला वाटतं मी तिथं घेतली ना आपल्या सोलापूरला. पण तिथं धनश्रीने गायली होती. तर तिच्या आवाजात मला गाता नाही येणार. वाचायला ती वाचते मी, वाचायबद्दल काही नाही. आयुष्याची उतरण म्हणून आलेली माझ्या बऱ्याचशा कवितेमध्ये जे मला आतून ज्या कविता येतात त्या बऱ्याचशा कविता दुःखावरती, अध्यात्मावरती आणि एकंदरीत जीवनावरच्या अशा जास्त येतात. क्वचित कधीतरी रोमॅन्टिझम पण येतो. पण मधल्या संसाराच्या कविता किंवा असं कधी मला स्वतःला आतून येत नाहीत कधीच. मला कधी कधी प्रश्न विचारतात की काय तुला कसलं एवढं दुःख, नेहमी कशी दुःखावरच्या कविता आहेत. माहीत नाही मला काय, दुःख तर काही नाहीये परंतु दुःखावरच्या येतात कविता. कदाचित लहानपणीचे काहीतरी संदर्भ असावेत त्याच्याशी किंवा माहिती नाही काय येतात ते. तर आता ही जी कविता आहे उतरण, ही मला स्वतःला फार आवडते आणि ह्याला मी छान चाल लावली असे मला वाटतं बरं का. आणि धनश्री म्हणून माझी मैत्रीण आहे तिने ती गायली. ब्लूटूथ आणि स्पीकर जर असेल तर तिच्या आवाजात तुम्हाला ऐकवता आलेच. सरांकडे आहे का नाही माहित नाही मला स्पीकर आणि ब्लूटूथनी स्पीकर जोडता येतो. नाही स्पीकर नाही माझ्याकडे. ठीक आहे. तर ही ती कविता आहे. संध्याकाळ झाली आयुष्याची आपल्या सगळ्यांचीच. आता सगळे पुढच्या सिनियर सिटीजनमध्ये आहोत आणि तिथं नुसते एकदा असंच बसलेले असताना एकटाकी सुचलेली ही कविता आहे. आणि असं काही मला त्याच्यासाठी खटपट करावी लागली नाही, रचली गेलेली नाही, सुचलेली कविता. उतरण आली आयुष्याची. उतरण आली आयुष्याची. पादाकुलक नावाचं वृत्त 8 म्हाताऱ्याचा गट असतो. अतिशय सुंदर आणि गोड वृत्त, याच्यात खूप गाणी आहेत. उतरण आली आयुष्याची, उजळण झाली आठवणींची. यावे फिरुनी क्षण सोनेरी, पुनश्च मखमल तारुण्याची. काजळ भरल्या डोळ्यामध्ये अनंत स्वप्ने रंगबिरंगी. काजळ भरल्या डोळ्यांमध्ये अनंत स्वप्ने रंगबिरंगी. श्वास सुगंधी अधीर मनते, चैत्र पालवी अंगोअंगी. उतरण आली आयुष्याची, उजळण झाली आठवणींची. सुंदर होती दुनिया सारी, सुंदर होती दुनिया सारी. आला तो क्षण होता भारी, स्मरण गंध दरवळतो आता. आठवते ती स्वप्न माधुरी, उतरण आली आयुष्याची. भरले डोळे सायंकाळी, भरले डोळे सायंकाळी. घन व्याकुळले मन आभाळी. बरसत गेल्या स्मृती अनावर, भिजत राहिल्या रिक्त ओंजळी. उतरण आली आयुष्याची. किती कविता. तिने खरं इतकी सुंदर गायली आहे ना धनश्रीने. त्या दिवशी तुम्ही ऐकलं, आवाज फार छान लागला होता तिचा त्यावेळेला. कार्यक्रमच खूप छान झाला. भरपूर मेहनत खंडकाव्य लिहावंसं वाटतं. काय खंडकाव्य याचा अर्थ आता मी जी खंडकाव्य पाहिलेली म्हणजे कोणी कोणी लिहिलेली वगैरे असेल. माझी एक मैत्रीण आहे सुषमा ठाकूर, तुमची इंदोरला ढोलकवरी आहे ती. तर तिने लिहिले तिने खंडकाव्य लिहिलंय मांडवीवरती. मांडवी म्हणजे ती भरताची बायको आणि तिच्याबद्दल काही फारशी माहिती नाहीये कोणाला. उर्मिलेचं दुःख बरंच सांगितलं गेलंय. पुष्कळाने पुस्तकं लिहिली त्या उर्मिलेबद्दल. रामायण रामसीता तर माहीतच आहेत सगळ्यांना, पण मांडवी बद्दल काही माहिती नाहीये. तर तिने ते छान लिहिलंय बरं का खंडकाव्य. श्रुतकीर्ती तर ती कम्प्लीट म्हणजे ते आयुष्य, पूर्ण आयुष्य घ्यायचं त्यांचं. आणि मग तिचं तसं मला शकुंतला आणि दुष्यंतवरती किंवा असं काहीतरी. आता मला सब्जेक्ट असं सुचत नाही, पण मला लिहायची आहे. तुम्हाला कोणाला सुचलं तर सुचवा सब्जेक्ट त्याच्यासाठी. पण पूर्ण त्यांचं जसं एखाद्याचं चरित्र लिहू आपण गद्यामध्ये, तसं काव्यामध्ये घ्यायचं. आता गदी माडगुळकरांनी जे लवकुश रामायण गातील ते सगळे जी गाणी गीत रामायण केलेले, त्यांनी गीतामध्ये केलेलं आहे. काव्य म्हणायचं पेक्षा गीत आहे जास्त ते. त्याच्यामध्ये सगळा तो पट उलगडलेला आहे. तसंच एखाद्या
चरित्र नायक किंवा चरित्र नायकीचं जीवनपट जर तुम्हाला मूळ काही सोर्सेस मिळाले शोधावे लागणार ना ते. एकदा विषय नक्की केल्यानंतर मग ते सगळे शोधायचे. ती शक्यता खूप कमी आहे कारण मिळू शकतील ना. मांडवीवरती काही मिळणं. मांडवीवर तिने लिहिले ना, लिहिलेलं आहे ऑलरेडी. मी दुसरा विषय आणि असं काही नाही की मागचेच हेच सगळे लोक पाहिजेत. कदाचित अलीकडचं सुद्धा आपण घेऊ शकू. बरं, आणखी काही सादर करताय तुम्ही? मी एक ठरवली होती माझी. मागच्या वर्षी मी अखिल भारतीय साहित्य संमेलन अंमळनेरला झालं होतं 97. तर तिथं मला इन्व्हायटी पोएटेस म्हणून बोलवलं होतं. निमंत्रित कवी कट्टा नाही, निमंत्रित कवयित्री म्हणून बोलवलं. तर तिथं मी एक कविता सादर केली होती. ती आता परत हे उधळण वगैरे ते गेलं, तो मूड गेलेला, दुसरा मूड आहे आता. तर तिथं एक नात असते आणि आजीला ती प्रश्न विचारते. आजीची नात की तू किती पिढ्या पाहिल्यास सांग मला. आजी म्हणते मी 5 पिढ्या पाहिल्या. माझी आजी, माझी आई, मी, माझी मुलगी आणि आता तू, अशा मी 5 पिढ्या पाहिल्या. तर तुला कोणती पिढी सगळ्यात छान वाटते. आजीला ती प्रश्न विचारते. त्याला ती आजी उत्तर देते. एके दिवशी नातीने हा सवाल केला आजीला. ही कविता मी तिथं वाचली होती साहित्य संमेलनात. सगळ्यांना खूप अप्रिशिएट झाली ती. ही आहे हरिभगिनी वृत्त. मात्रा वृत्तचे. मात्रा वृत्त जरा सोपं जातं. फार काही त्याला फक्त मात्रा मोजले की काम होते. त्याला अक्षराचा आकार उकार ते बघावं लागतं. तर एके दिवशी नातीनं हा सवाल केला आजीला, पिढी कोणती आवडते तुझं, विचार करून सांग मला. एके दिवशी नातीनं हा सवाल केला आजीला, पिढी कोणती आवडते तुझं, विचार करून सांग मला. पिढ्या पाहिल्या 5. पिढ्या पाहिल्या 5. कौतुके सांगितले मग आजीने. आजी, आई, मी आणि मुलगी साय दुधाची गर्वाने. पिढ्या पाहिल्या 5. कौतुके सांगितले मग आजीने. आजी, आई, मी न मुलगी साय दुधाची गर्वाने. रमून गेली स्मृतीत तीही आजीच्या आणि आईच्या, म्हणजे तिच्या स्वतःच्या आजीच्या नाहीच्या. रमून गेली स्मृतीत तीही आजीच्या आणि आईच्या. आठवणी सांगता जाहल्या सर्द पापण्या डोळ्यांच्या. एक रंग आजीच्या वेळी. एक रंग आजीच्या वेळी घरची कामे सेवेचा. ह्याच्यामध्ये स्त्रीच्या आयुष्याची डेव्हलपमेंट कशी कशी घडत गेली हे पण ह्याच्यात घातलेले पिढ्यानपिढ्या. एक रंग आजीच्या वेळी घरची कामे सेवेचा. आई बुडाली घर कामी परी रंग उमटला शिकण्याचा. आता माझी आई 7वी पर्यंत शिकली होती. कोणीतरी तेव्हा एक वफा काय ते म्हणायचं ना, पर्यंत तरी जात होत्या मुली, म्हणजे त्यावेळेला माझ्या आईच्या वेळेला. एक रंग आजीच्या वेळी घरची कामे सेवेचा. आई बुडाली घरकामी पर रंग उमटला शिकण्याचा. पिढी आमची अधिक रंगली. आपल्या सर्वांची पिढी आमची अधिक रंगली उच्च शिक्षणी नशिबाने. क्षितिज आमच्या कवेता आले असे वाटले हर्षाने. प्रपंच कार्या कधी न गेले जीवन आमचे फुकाफुकी. प्रपंच कार्या कधी न गेले जीवन आमचे फुकाफुकी. थोडे घरचे अल्प स्वतःचे विश्व पाहिले सुखासुखी. माझी मुलगी तुझीच आई. माझी मुलगी तुझीच आई 4 पावले अधिक पुढे. संसाराचा भार उचलूनी कर्तृत्वाला रंग चढे. खेळ कलाही बहरत गेल्या सांभाळत घर कामांना. रंग तंत्रज्ञानाचा मिळता वाव मिळाला स्वप्नांना. अनिल गाडगीळ सर आले, त्यांचं आपण सगळेजण स्वागत करूया. माझी मुलगी तुझीच आई 4 पावले अधिक पुढे. संसाराचा भार उचलूनी कर्तृत्वाला रंग चढे. खेळ कलाही बहरत गेल्या सांभाळत घर कामांना. रंग तंत्रज्ञानाचा मिळता वाव मिळाला स्वप्नांना. परी आवडते तुझीच मजला रंगबिरंगी नवी पिढी. परी आवडते तुझीच मजला रंगबिरंगी नवी पिढी. उभारली जिद्दीने सोबळे स्वातंत्र्याची सार्थ गुढी. निर्भरता आणि निर्भयतेचे रंग आगळे झळाळती. तारुण्याची सळसळ अंगी कर्तृत्वाचे पंख किती. येतो तो क्षण प्रसन्नतेने स्वीकारून जगते आहे. नवीन क्षेत्रे झेप घेऊन आत्मसात करते आहे. दुःख सारुनी सुखद रंग जपण्याचा तुमचा वसा आहात.
दुःख सारुनी सुखद रंग जपण्याचा तुमचा वसा आहा. तुम्हा भासते विश्व ठेंगणे तुझ्या पिढीला सलाम हा, तुझ्या पिढीला सलाम हा. एके दिवशी नातीने हा सवाल केला आजीला, पिढी कोणती आवडते तुझं, विचार करून सांग. अशा रीतीने मी निवडलेल्या कविता आणि एक उधळण जास्तीची झाली. आल्या काही सादरीकरण करा करा. मी ऑलरेडी जे लिहिलंय तेच त्याच्यातच काहीतरी वाचा की परत आम्हाला पुनर्प्रत्ययाचा आनंद किंवा राग किंवा काहीतरी. आता तुम्ही गाडगे सरांना इथे काही सादर करायला आणि त्यांची ओळख करून द्या. सर इकडे बसा ह्या बाजूला. इज द सिनियर मोस्ट ॲनेस्थेसिओलॉजिस्ट ऑफ नाशिक, पहिले MD डॉक्टर आहेत. ते आमच्या मागेच राहतात आणि त्यांचे खूप म्हणजे बरेच गुण आहेत त्यांच्या, व्हेरी टॅलेंटेड. सर फार हरुंदरी आहेत. म्हणजे ते मेडिकल क्षेत्रात आले नसते तर ते उत्कृष्ट इंजिनियर झाले असते. म्हणजे आहेतच आता पण इंजिनिअरिंगचं बरंच करतात ते. म्हणजे घरच्या घरी त्यांनी उपलब्ध साधनांपासून हेलिकॉप्टर्स बनवली, विमानं बनवली, वाद्य बनवली आणि फंक्शन झालं, दे आर वर्किंग. त्यांचं इंग्रजी काव्य सुद्धा त्यांचं खूप छान लिहितात. कविता पण तुम्ही खूप छान स्वर आणि खूप छान. सर इथे बसा. इथे बसून जरा बरं बरं हरकत नाही. हा भाल्या नाही माझ्या 2 टाईपच्या साधारण 2 किंवा 3 टाईपच्याच कविता असतात. एक म्हणजे एखादं गाणं घ्यायचं आणि त्याचे शब्द ट्विस्ट करून त्याचा काहीतरी अर्थ काढायचा, वेगळा अर्थ. आणि त्याच्यात मोस्ट ऑफ द टाइम मी म्हणजे कविता लिहिण्याच्या प्रक्रियेवर टीका करत असतो. म्हणजे आय राईट टिंगल उडवणे आणि क्वचित आय गेट सम लॅटरल म्हणजे दुसरा काहीतरी विषय पण त्या गाण्यात मी बसवू शकतो. आता ही जस्ट मी आज बघत होतो तर नाही खर्चिली कवडी रमडी, नाही काय नाही वेळ, नाही खर्चिली खोपडी बिपडी, नाही गाळला घाम, लोलक पिकवला जाम, बाई मी लोलक पिकवला जाम. कुणी म्हणे ही खुशाल चोरी, कुणामते ही असे उधारी, काव्य करीच्या ध्यासा खातीर नसे आम्हा विश्राम, लोलक पिकवला जाम. कोणी म्हणे ही खुशाल चोरी, कुणामते ही असे उधारी, कुणामते ही आहे शिरजोरी. हा तुम्ही म्हणा. भाल्या लुटारू लोलक घरचा, गुलाम पक्का वात्र टिकेचा, जाच फुकाचा अट्टल आणि त्रास देई बेफाम, लोलक पिकवला. जितुके लेखक तितुके फावे, लाटून घ्यावी त्यांची कावे, कुणी न वाचो कविता अमुच्या दीनहीन बदनाम, लोलक पिकवला जाम. भाले त्याच्यातले आचार्य रविकिरण मध्ये आचार्य नव्हते. त्यांचंच विडंबन केलंय बहुतेकांचं. माधव योजनांचं केलेलं आहे, त्यांचा विद्याधर बाबा भिडेंचं केलेलं आहे. ऐरणीच्या देवा तुला ठिणगे ठिणगे वाहू देवा, खूप जुनी आहे पण माझी बऱ्यापैकी आवडती कविता. ठेक्यात म्हणाला, लोलकीच्या देवा तुला कडवी कडवी वाहू दे, ओशाळल्यागत देवा मला आता तरी होऊ दे, लिहू काव्य गरिबीचे टोमणे खाऊ नशिबीचे, शेण करून आबरूचे कवी मास्तूर माझ्याकडे रागावूनी बघू दे, लिहिताना काव्यातली ओळ झाली वर खाली, किडा येडा जाईल अशी किरपा तुझी भाल्याच्या या शब्दासंग राहू दे,
घोडं आपलं दामटू पाही आरोप हा नवा नाही, काव्य बसलं उरावरी सोसायाला वाचायाला त्यांना बळ आपलं थोडं उष्ण भारी कविता मी अशी करी, काव्य दाटलं उरामधी उजवायाला प्रसवायाला मोठी कळ घेऊ दे, लोलकीच्या देवा तुला कडवी कडवी वाहू दे, कंटाळल्यागत झालेल्यांच्या शिव्या मला खाऊ दे, झपाटल्यागत झालेल्यांची हवा थोडी काढू दे, भरकटल्यागत झालंय मला शांती थोडी पाहू दे, अवघड जागेत दुखतंय त्याला मलम थोडं लावू. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू. भाल्या हा रेग्युलर कवी पण होऊ शकतो, इतकी प्रतिभा त्याला आहे. रेग्युलर कवी तो रेग्युलर कविता लिहित नाही ही आमची तक्रार आहे. रवी, एकदा ना यू हॅड आपण काहीतरी असेच डायलॉग चालले होते, कोणतरी काहीतरी म्हणाल म्हणजे लोलकवर माझे जनरली ट्रिगर होतं, कोणतरी काहीतरी म्हणतात त्यातनं मला एक काहीतरी सुचतं, तर तू म्हणाल की आपण सगळे इथले होडीतले सहप्रवासी आहोत. हे तुला आठवत आहे का तुम्ही? सहप्रवासी, बरोबर. तर तेव्हा मी एक कविता लिहिली होती, आता ती जरा सापडते का बघू. भोग पडलेला नॉर्मल कविता आहे ती, म्हणजे अशी हे नाही मात्र टीकाच आहे, पण कुठली कविता घेऊन केलेली नाही. त्यांनी इव्हन वर्डेकरांच्या परिसंवादामध्ये सुद्धा फार सुंदर रसग्रहण केलं होतं. वर्डेकरांच्या वनबांबूंचे पिवळे गाते का काहीतरी मला वाटतं. हो, वनबांबूंचे ती सरांनी मला प्रोव्होक केलं होतं. मला वाटतं आपण खूप चर्चा केली होती. हो हो, सर पण होते. छान झालं होतं कार्यक्रम. वनबांबूंचे पिवळे गाते म्हणजे त्या घराच्या वरच्या रेडिओचे बांबू असायचे, अँटेना असायचे. ते चुकीचं इंटरप्रिटेशन, ते चुकीचं आहे. बरं, म्हणजे अनेक गंगाधर गाडगांसारखे अनेक मातोकरांची टोपी पडली. हो हो, शेवटचं कडवं जे आहे त्या कवितेचं, हो, की आढळ ध्रुवाचा ढळला तारा, सप्तर्षींचा चुकला प्रश्न, गारगेला गळती गारा, रेडिओचा राधे. तर आढळ ध्रुवाचा ढळला तारा हे आकाशाचं वर्णन चाललेलं आहे. बरं बरं, अच्छा. तसंच सुरुवातीला हो, वनबांबूचे पिवळ्या गळते आकाशातील अधोरेखित आहे. तो पिवळा बांबू म्हणजे मेलेल्याची खूण आहे, आणि अधोरेखित म्हणजे पडलेली ताऱ्याचा जो पट्टा दिसतो, दॅट इज अंडरलाईन ऑफ दॅट अधोरेखित. हो 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 हो, की मृत्यू हे अंडरलाईन केलेलं आहे. बरं, हे नवीनच इंटरप्रिटेशन ऐकलं मी आता. आता प्रभा गणोरकरांनी एक लेख लिहिलेला आहे, म्हणजे पिपाता मेले ओल्या उंदीर. आता ह्याच्यावरती लोकांनी पुस्तकं लिहिली आहे आणि PhD पण केली असेल कोणीतरी कदाचित, पण अजूनही त्या कवितेचा खरा अर्थ काय आहे त्याबद्दल वादविवाद सुरू असतात. संबंध सलग कवितेचा एकच अर्थ लागू शकत नाही. आपापल्या पुरता एखाद्या कडव्याचा लागला तरी पुष्कळ झाला असं. ही जी कविता होती खूप पूर्वी, म्हणजे अर्ली डेज मध्ये 3-1 वर्ष झाली, तर पहिल्या 3-4 महिन्यातच काहीतरी कवितांवर डिस्कशन, मग रवींद्र आणि अनिल लोकांची कशी घ्यायची, आणि मग कोणतरी कोणाला तरी म्हणाला तर ही साठी आपण सगळे होडीतले सहप्रवासी, होडीतले सहप्रवासी, होडीमधले 6 प्रवासी, 6, 2 कप्तान 4 खलाशी, कलाकार ते सारे हौशी, काठावर तरी का उदासी, नाव फडकवे उंच शिडासी, मैल कापते 70 ताशी, स्पर्धा करते ती वाऱ्याशी, ख्याती पसरली 10 दिशांची, होडीमधले 6 प्रवासी, काव्य लोकीचे हे रहवासी, ठेवी ते सुकाणू ते स्वतःशी, वल्ले बांधली ती तवा हाताशी, होडीमधले सही प्रवासी, सफर सागरी पंगत खाशी, काव्य स्वप्न घेऊनी उराशी, नाव चालली पैल तिराशी. It's about writing people who are trying to be poets, and I want to be a poet like that. त्याच्यावर मी I'm just sarcastically commenting on that. कविता येती जशा मनाशी,
पोचवती त्या सर्व जनाशी, छंदवृत्त मात्रे सजण्यासी, काव्यामृत आम्हा पाजण्यासी, देश विदेशीचे रहवासी, आपल्याकडे तेव्हा फॉरेनचे पण काही होते, जमले असती ते लिहिण्यासी, विविध असती त्यांच्या राशी, कन्या वृश्चिक आणि मेशी, फार दिसांचा जरी उपाशी, मासा का लागेल गळासी, का शिंकेल अचानक माशी, येईन का हा खेळ गळ्याशी, म्हणजे मी करेल जर कोणी मखलाशी, पटकन देती त्याला फाशी, हा म्हणता करती काशी, विपरीत बुद्धी काल विनाशी, विनाश काले विपरीत, मास्तर उभे इथे फळ्याशी, शिक्षण येईल तुझ्या घशाशी, शिकून शिकून जरी तू पिकलाशी, गाठ पडेल तुझी सकलाशी. तो एक सकला होती बघा याच्या सतीश पवार, हा त्याची एक सकला मालवणीतल्या. होडीमध्ये का चढलासी, काव्यसागरी का पडलासी, होडीमध्ये मी प्रवासी, कविता माझी रसा तळाशी, असा कसारे असशी द्वेषी, जळशी आणिक लिहिशी त्वेषी, इनोद बुद्धी नाही तुझशी, इजार फाटकी शिव जराशी. तुमच्या समोर माहिती नाही मला त्याची. पाठ करून बसा त्याच्यावर. रोहिणीचं पहिलं पुस्तक ही कवितेचं होतं. 1998 साली त्याला मराठी साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान मिळालं होतं आणि रवींद्र पिंग्यांची प्रस्तावना होती. पण ती 1958 30 वर्षापूर्वी, त्यानंतर इतक्या वर्षात कविता कधी लिहिल्या नाही, त्यामुळे मला माहिती नव्हतं छंदातली आहे. पण दुर्गा भागवतांनी मात्र त्याला एक छान कौतुकाचे त्याच्यावरती एक हे केलं होतं की छान आहे कविता, आणि ही जरा फिलॉसॉफिकल आहे, मुक्त छंदातली आहे, त्यामुळे एक्सक्यूज मी. आणि 30 वर्षापूर्वीची कवितेचं नाव आहे मन. फिलॉसॉफिकल आहे. अतेज्ञ ही भाषेची मुळाक्षर, त्यातील म आणि न ही 2 अक्षर, ती जुळवली की एक शब्द तयार होतो मन. पण हे तर त्याचं शब्दांग झालं. मग त्याचं अंतरंग, ते कसं समजायचं, ते कसं आकळायचं, की त्यालाही एखादी खिडकी असावी, बिनदाराची, बिनकुलपाची, आत डोकावून बघायला, त्याचं अंतरंग ओळखायला. पण मग हे इव्हेज ड्रॉपिंग तर होणार नाही ना. मग मन कसं कळणार की असंच राहणार अवर्णनीय, अनाकलनीय, की मन म्हणजे आत्मा, मन म्हणजे सोल, मन म्हणजे माइंड. पण परत मग शब्दांचाच आधार घेणं झालं. हा तर झाला शब्दच्छल. मग मन म्हणजे फक्त मन, हेही खूप एकांगी झालं. मग त्याची बाह्यांग कोणती, की मग ती मनाची बांडुळं, की त्याचं एक अंतरंग आहे, आणि मनाची अनेक रूपे, बहुरंगी, बहुढंगी, की फक्त एकांगी. आणि हे सारं इड इगो, सुपर इगोच्या अलीकडचं की पलीकडचं. आणि या अल्ल्याड पल्ल्याडच्या मनाची जातकुळी तरी काय, की मनाच्या गाभाऱ्यात कोणी डोकावतच नाही, की या मनाच्या गाभाऱ्याला भिंतीच नाही तर खिडक्या कुठून. मग या शब्दांचे फेर तरी कुणाभोवती. मनासारखं मनाविरुद्ध, माझ्या मनातलं तिच्या मनातलं, मनाला पटणारं न पटणारं, रुचणारं न रुचणारं, मनमानी करणारं, अवमानित करणारं, असं हे मन. अशा या मनाला कधी कधी लगाम घालावा लागतो. वास्तवतेच्या चाकोरीत त्यालाही अडकावं लागतं. कधी कधी उगाच उचंबळून येतं, दुथाडी भरून वाहत राहतं, नदीला आलेल्या पुरासारखं. कधी कधी चुपचाप बसतं, तर कधी कधी दुसऱ्याच्या मनासारखं वागायला बघतं. पण अगदी मन मारून सुद्धा दुसऱ्याच्या मनासारखं वागता येतं का कधी. आणि मग काहींना कविता स्फुरतात, मनाच्या भोवताली शब्दांचा फेर धरून. तर कोणी स्वरांच्या दुनियेत मनमानी करतं. कधी कधी रकाने भरून लिहिलंही जातं. फ्रॉइडपासून कामूपर्यंत संशोधनही होतात, पुस्तकेही छापली जातात, त्यात भर घातली जाते नव्या युगांची, नव्या जाणीवांची. मनही मग कसं प्रगल्भ होतं. मनाच्या विचाराची जातकुळीच बदलते. मनोमन
तेही स्वतःला ओळखायला शिकतो. त्यानंतर कधीच कविता लिहिल्या नाही. त्यातल्या एका कवितेचं नारी देवी म्हणून त्याची आरती पण पुढे 8 मार्चला काही लोकांनी तयार केली. हे गेय नाहीये, ते गेय होतं. आणि आता नाही, मग मी आता पूर्णपणे एकदा बँकेत होते इतके वर्ष, 30 वर्ष 34 वर्ष, आणि आता मी अनुवाद करते. मेहता पब्लिकेशननं माझं पुस्तक छापलंय. मार्क ट्वेनच्या निवडक कथा 150 वर्षापूर्वीचं आहे. त्याचं एक पुस्तक आलेलं आहे. ते यावेळेला त्यांनी बेस्टसेलर म्हणून टाकलं. आणि आता दुसरं एक होऊ घातलंय, त्याचं नाव आहे देशोदेशीच्या कथा. त्या मी आता ते बहुतेक मला वाटतं फायनल प्रूफरिडिंग मेहताकडेच चाललंय. त्याच्यामध्ये असं केलंय मी की आपण लहानपणापासून आपण शाळेत असताना जी पुस्तकं बघितली होती त्या आपल्या शाळेतली पुस्तकं, म्हणजे वरती तुम्हाला कुठल्याही लेखकाचं कवयित्रीचं किंवा कवीचं फोटो असायचा, त्याची कंसात माहिती असायची, तो कधी जन्माला आला वगैरे, आणि 2-4 ओळीची माहिती, आणि मग ती कविता. हे कुठेतरी डोक्यात होतं. आणि मला वाटलं आपल्या वयाच्या सगळ्या लोकांना हे परदेशी लेखक माहिती आहेत, पण आपण फारसं वाचलेलं नसतं. म्हणजे मी त्याच्यामध्ये मॅक्झिम गॉर्की घेतला आहे, चार्ल्स डिकन्स आहे, अँटोन चेखॉव आहे. तर या सगळ्यांचा फोटो, छोटा परिचय, त्यांचे हायलाईट्स आणि त्यांची एक कथा, असं एक 15 कथांचं पुस्तक आता येईल. एवढ्या अशी 2 पुस्तकं. लोकवर्तीमध्ये ज्या काही कथांची भाषांतर काहीतरी दिसली, हां, पण ती तिने ऑलरेडी तिची प्रकाशित फार सुंदर भाषांतर करतात. म्हणजे आता मुक्त रूपांतर म्हणता येईल त्याला. पण ते हुबेहूब त्याला आपला भारतीय साज चढवतात. आणि जर सांगितलं नाही का ही कविता रूपांतरित आहे तर लक्षातच येणार नाही. इतकं सुंदर ते रूपांतर असतं. ती देणगी त्यांना लाभलेली आहे. भावार्थ दीपिका लिहिली, भगवद्गीतेचं भाव आलेला आहे. कोकणाची पार्श्वभूमी घेतली, ती सगळी पात्र कोकणी, ते वातावरण कोकणी, त्याची भाषा तशी कोल्हापूरकडची घेतली तर सगळं बदलते, ते वातावरण बदलतं, त्याची नावं सगळंच म्हणजे अत्यंत सुंदर करतात ते. आणि त्यांची बऱ्याचशा कवितांचं नाही कथांचं भाषण केलेलं आहे. गीता बोपासाच्या कथा आहेत, त्याच्या चेखॉवच्या कथा आहेत. बरं, आता कोण धनंजय की तुम्ही सर, तुम्हाला काही बोलायचं आहे? मी गाणं म्हणू शकतो. माझं नाहीये, काही हरकत नाहीये. साहेब लुधियानवी, साहेब लुधियानवीचे कलांचं सादरीकरण. लोलकचं ध्येय एवढंच आहे की ते स्वर, हां, की ते स्वतःच असावं, एवढंच आहे फक्त. हां, आवाज माझा करा करा सुरुवात. कश्ती का खामोश सफर है, शाम भी है तन्हाई भी, दूर किनारे पर बजती है लहरों की शहनाई भी। आज मुझे कुछ कहना है, आज मुझे कुछ कहना है, लेकिन ये शर्मील निगाहें मुझको इजाजत दे तो कहूँ, खुद मेरी बेचैन उमंगे थोड़ी फुर्सत दे तो कहूँ। आज मुझे कुछ कहना है, आज मुझे कुछ कहना है। जो कुछ तुमको कहना है वो मेरे ही दिल की बात न हो, जो है मेरे ख्वाबों की मंजिल उस मंजिल की बात न हो। कहते हुए डर सा लगता है, कहकर बात न खो बैठूं, ये जो जरा सा साथ मिला है ये भी साथ न खो बैठूं। कब से तुम्हारे रास्ते में मैं फूल बिछाए बैठी हूँ,
कह भी चुको जो कहना है, मैं आस लगाए बैठी हूँ। दिल ने दिल की बात समझ ली, अब मुँह से क्या कहना है। आज नहीं तो कल कह लेंगे, अब तो साथ ही रहना है। कह भी चुको, कह भी चुको, कह भी चुको जो कहना है, छोड़ो अब क्या कहना है। वाह वाह वाह। अरे इतके दिवस तुला इतकं सुंदर गाता येतं, हे कोणाला नाशिक मध्येच ठाऊक नाही. म्हणजे काय मागे म्हटलं काय आपल्या पहिल्या संमेलनात गायलं होतं सर. तेव्हा सायन्सच मागे गायलं हो. होतं. पण शायर इज व्हेरी क्लोज टू साहेब म्हणजे एकदम निदानमध्ये कोणालाच ठाऊक नाही की हा इतका उत्तम गातो अरे आणि चांगलं माणिक आहे खरोखर. म्हणजे आज आता तुम्ही गंमत पाहिलीत का पडलं हं. सायरचं जे काही त्या दोघांमधलं होतं त्याला त्यांनी कसं डेव्हलपमेंट Yes, correct. मस्त एवढा आवाज असेल. वा वा वा. अरे जे आहोत ते काय सुंदर एकदम सुचलं तुम्हाला ते. आणि मॉड्युलेशन आवाजाचे वगैरे म्हणजे नाही भारी. म्हणजे एक चांगला गायक आज पुढे आलेला आहे. हा आज पुढे आलेला आहे. आणि गाणं हे एवढं सगळं जसं तुम्ही शिला मल्होत्रा आणि प्रोत्साहन दिलं. किशोर हो. कुमार. कालिदास इतका उत्तम गातो. पटत नाही. सनद वगैरेची गाणी कालिदास चौडेकर इतकी सुंदर गातात. सुरेख. म्हणजे कवी म्हणून तर ते श्रेष्ठ आहेत, काही प्रश्नच नाहीये. पण सोलापूरला त्यांनी तलपची त्यांच्या गाणी कविता गायली. गाऊन दाखवल्या. पाम गायली. सुंदर. म्हणजे आहे प्रतिभावंतच माणूस आहे, काही प्रश्नच नाही. कालिदासनं सांगितलं ना तलकचा वेगळा कार्यक्रम करा तू. करू शकतात ते. करू शकतात. करू शकतात. ताकद आहे तेवढी. आहे. त्यांचं पुस्तक पण खूप छान आहे गझलचं. एक से एक गझल आहेत त्याची. हो. दूर मौनाच्या किनारी का असेल कालिदास यांच्या प्रतिभेचा काही प्रश्नच नाहीये. सर हं. हा फार पुस्तक कमी हो. बोलतात. त्यांचा उंचला चालतो. खंडमुक्त जी आहे ती जेवढी आठवण तशी म्हणतो. हा, चालेल, चालेल. हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. एक मिनिट. हा सर आपल्याला पण काही बोलायचं. तुम्ही काही टीका टिप्पणी. तुम्हाला म्हणून सांगतो एकदा क चे कपडे काढून पहा. तुम्हाला म्हणून सांगतो एकदा क चे कपडे काढून पहा. क च्या आत कमळाचा ळ दडलेला आहे. वा. एकदा ह वरून हात फिरवून पहा. हत्तीच्या सोंडेवरून हात फिरवल्यासारखं वाटेल. कधी कधी आतल्या गाठीचा रही भेटेल. एकदा शब्दाच्या स्पर्शाची भाषा कळू लागली की मग फुलपाखरांच्या पंखांचा आवाजही नीट ऐकू येऊ लागला. वा. मग लक्षात येतं कवितेला दिवस गेल्याचं आणि क्या बात आहे. लेखनिकी पावलं जड पडू लागतात. नसानसातून लाखो चिमण्यांचा चिवचिवाट कलकलत जातो आणि ऐकू येते किशोरीची आर्ततान आणि अवतरते कागदावर एक नग्न कविता. मी आता बिहार युरोपवर पाठवा. म्हणजे विचार कचे कपडे काढा म्हणजे आई तुमच्या निशब्द कुरामध्ये आहे काही कविता की स्वतंत्र आहे? स्वतंत्र पाठवा. पाठवा चला. पाठवा. तुम्ही आणि तुमच्या तुम्ही पण पाठवा. ह्यांच्याबद्दलही तक्रार आहे. योगेश जोशी अत्यंत सुंदर जलरंगात चित्र काढतात. हा, पण सुरुवातीला काही दिवस चित्र आली त्यांची चित्र आलीच नाही चित्र. तर ही आपल्याकडची काही अजून पण ही वेगळीच आहे. किती वेगळा विचार केला. चित्रकारांची कविता हा. वेगळी असते. त्याच्यामध्ये चित्रकारांची हा. अंगारातून ती कविता आणली त्या आहे. खवळून त्याचा अर्थ शब्दातून नाही. जाणवतो. आणि शेवटी डिलिव्हरी पण म्हणजे अवतरते कागदावर एक नग्न कविता. फारच सुंदर. बरं आता चंदू सर
बरं तुम्ही बोला काय भरतने प्रेझेंटेशन दिलेलं आहे मागे आपल्या नाशिकच्या शहर संमेलनामध्ये. ते त्याच्या युद्धभूमीवरच्या अनुभवावरती बोललेलं आहे. भरत एक उत्कृष्ट कलाकार पण आहे नाटकात. नट तुम्हीच घडवलेलं. मी काय घडवलेलं नाही हो. आम्ही दोघांनी खूप वेगवेगळ्या ठिकाणी कामं केलेली. आम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी कामं केली. खूप मजा केली. चंदू सर काहीतरी मी एक काम करतो, मी तुम्हाला एक पाठवलं होतं ना. हो हो ते कृतज्ञता ब्राझीलच्या लोलकवर टाकलं असेल ते परत. नाही कृतज्ञता म्हणून शेवटचं तुमचं आलं होतं ते काही वाचूनच झालं नाही माझं त्या गडबडीमध्ये या प्रवासाच्या वगैरे. बघतो आता याच्यातून. किती जणांनी कृतज्ञता वाचलेलं आहे मी पाठवलेलं. नाही तुम्हाला माहितीच नाहीये. नाही वाचूनच झालेलं नाहीये. नाही ना. आय वॉन्टेड टू रीड समथिंग एल्स. हा नाही दुसरं काही असेल तर ते सादर करा. काही हरकत. कृतज्ञता वाचून आम्ही व्यक्त करू कृतज्ञता संपवल्याबद्दल लवकर आटोपतं घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. हे ऐकलं नक्कीच. प्रोसीड. याची बॅकग्राऊंड नंतर सांगतो, तुमच्या लक्षात येईल. ॲक्च्युली कृतज्ञता. बाई स्वभावानं खूप छान होते. बाई स्वभावानं खूप छान होत्या. घरचं सारं सुव्यवस्थित. त्यात मिस्टरांचा सदैव प्रत्येक गोष्टीत मनापासून पाठिंबा. त्यामुळं बाई सढळ हातानं सर्वांचीच सरबराई करायची. गेले काही दिवस ती ते पाहत होती, पण घरात कसा शिरकाव करावा हे काही तिला सुचत नाही. तिनं पाहिलं होतं की बाईंच्या घरात कामाला खूप माणसं आहेत. सारखी घरातून वेगवेगळ्या कामानिमित्त आत बाहेर करत असतात. त्यातली एक बाई तिनं हेरली होती. बरेच दिवस ती बाई बाईंकडे होती. काय काम करत होती हे काही हिला माहीत नव्हतं, पण ती बाईंकडे आरामात राहत होती हे नक्की. तिचं एव्हाना शहरात सगळीकडे फिरून झालं होतं. कोणीच थारा देत नव्हतं, म्हणून तर बाईंच्याकडे आशेनं पाहत होती. कधी सुकी भाकरी तर कधी काही, हेच तिच्या नशिबी होते. फार फरक पडायचा नाही. तसं पाहिलं तर ती आणि तो दोघांचाच संसार होता. त्यालाही काही नियमित मिळकत अशी नव्हती. कधी काहीच नाही तर कधी दिवाळी. अखंड प्रेमात होते दोघे एकमेकांच्या. त्यामुळे असेल, नाही त्यामुळेच असेल, एक दोन उपास जरी घडले तरी चालून जायचं. पण आता तिच्यावर जास्तीची जबाबदारीही होती. एक गोंडस बाळ पदरी होते. बाळाचे बाबा खूप लाड करायचे ती. त्याचे कष्टही खूप करायचे. गावभरची कामं करायचे तरीही तिघांचं पोट पुरेसं पोट भरायचं, भरणा एवढं काही मिळायचं नाही. पोटच्या पोराला पुरेसं खायला मिळायची भ्रांत असायची. तिचं हृदय तीळ तीळ तुटायचं. त्यालाही वाईट वाटायचं, पण करणार काय. तीही तिच्या परीनं प्रयत्न करतच होती. तो कामावर गेल्यावर तिला कुठेतरी 2 वेळचं पोटाला मिळेल हे शोधायचं, हेच काम होतं असं म्हणायला काही हरकत नाही. अशीच परिस्थिती होती. हे काम म्हणजे कुठेतरी कोणीतरी कायमस्वरूपी काही सोय करेल हे शोधत राहणं. काहीतरी केव्हा तरी मिळेल ही आशा. त्याकरता वणवण भटकंती. शोध आश्वासक निवाऱ्याचा. त्याकरता बाईंच्या घराच्या चक्रा. तिच्या माहितीतल्या एक दोघींनी तिला तसं सांगितलंही होतं. बाईंकडे जर नंबर लागला ना
तर निदान बाळ वर्षा दीड वर्षाचं होईपर्यंत तरी कशाचीही फिकीर असणार. तिनं हे त्यालाही तसं सांगितलं, जरा भीतभीतच, काय ठाऊक रागावून हात उगारायचा एखाद वेळेस, पण तसं काही झालं नाही, कारण त्यालाही परिस्थितीची जाणीव ही होतीच. त्यामुळं त्याचाही ह्या मोहिमेला पाठिंबाच होता. एक दोन वेळा तोही तिच्याबरोबर बाईंच्या घराची रेकी करायला आला होता. तो चोऱ्यामाऱ्या करायचा हे तिला माहीत नव्हतं. तिला वाटायचं की हा आपला जातो सकाळी आणि कुठं रस्त्याचं काम असेल, कुठं भाजी बाजार असेल, मच्छी बाजार असेल किंवा हॉटेल असेल, जिथं काही ना काही कामाचं निघतंच तिथंच हा जात असणार आणि पोटापाण्याची व्यवस्था करीत असणार. त्यामुळं तिला त्याच्या कष्टाचं कौतुकच वाटायचं. ऊर प्रेमानं भरून यायचा. तोही कामाची वेळ नक्की नसल्यानं मध्येच कधीही येऊन जायचा, पण माघारी दुसऱ्या कामाच्या शोधात जायचा असं तिला वाटायचं. स्त्री स्वभाव सहसा आपल्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो याला ती काही अपवाद नव्हती. आज असंच झालं. तो फिरत होता त्याच्या कमाईसाठी एसटी स्टँडवर. खूप दिवसांनी तो आज परत इथं आला होता. मागच्या वेळेला त्याला इथंच बक्कळ प्रसाद मिळाला होता. चांगलंच शेकून निघालं होतं अंग. तिनं काय झालं असं विचारलं तेव्हा तो म्हणाला, काही नाही ग, रस्त्यावरच्या कामावर अचानक ट्रकमधली खडी कोसळली, केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचलो असं सांगून त्यानं वेळ मारून नेली होती. पण इथं जसा हात मारता येतो तसा अन्यत्र शक्य नसल्यानं आज स्वारी फिरून एकदा एस टी स्टँडवरच आली. वेळ 11, 11:30 असेल. ही गर्दी होती. त्या विशिष्ट आवाजात लयीत अनाऊन्समेंट चालू होत्या. औसा कळंब 5 मिनिटात 4 नंबरवरून सुटेल, मुंबई 6 नंबरवर येईल, तुळजापुरात 10वर येईल, 12 वाजता सुटेल. खंड पडत नव्हता. त्या जाणाऱ्या गाड्यांची जंत्री होती, पण आलेल्या किंवा येणाऱ्या गाड्यांबद्दल अवाक्षर नाही म्हणायला चौकशीच्या खिडकीवर एखाद्यानं विचारलंच तर मात्र गाडी यायची संभाव्य वेळ सांगितली जाईल. कॅन्टीनच्या रेडिओचा आवाज, प्रवाशांचा गोंगाट, त्यात एखाद्या पोराचं भोकाळ, नुसता कलकलाट होता. काही जण गाडी अजून लागलीच नाही त्यामुळे, किंवा गाडीची घोषणाच अजून झाली नाही अशामुळे, आणि काही जण उगाचच वेळ काढायचा आहे म्हणून अशा अनंत कारणांनी एस टी डेपोच्या आवारात घोटाळ. काही एकटे इंडिकेटरकडे डोळे लावून, तर काही आपापला कुटुंब सांभाळत, काही जण बसकण मारून, अशांचं सामान त्यांच्या आजूबाजूलाच असायचं. गप्पा मारताना, एस टीची वाट बघताना एक डोळा सातत्यानं आपल्या सामानाकडे ठेवणं ही सर्वांनाच जमेल अशी गोष्ट नाही ना, आणि हीच त्याची कमाईची संधी. तो काही न बोलता गर्दीतून चाणाक्ष नजरेनं काय लंपास करता येईल ते हेरत असे. पाकिटमारी त्याचा अभ्यासाचा आणि आवडीचा विषय कधीच नव्हता. असं म्हटलं तर चूक नाही की तो त्या वाटेला कधी गेलाच नाही. तसा तो सरळ मनाचा होता. आपल्या गरजेपुरतं काय ते पाहायचं. त्यामुळं त्याची प्राथमिकता कायम भूक भागवण्याकडे असायची, आणि त्याच्या नजरेस ती पिशवी पडली. आई, बाप आणि लॉलीपॉप चोखत उभे असलेलं त्यांचं 4-5 वर्षांचं पोर असे तिघेच जण होते. पोर त्याच्या लॉलीपॉपमध्ये मशगूल होतं आणि आई बाप त्यांच्या हलक्या आवाजात सुरू असलेल्या भांडणात. दोघांच्या मध्ये पायाजवळ एक बॅग होती. पिशवी त्याच्या उजव्या बाजूला जरा विसरल्यासारखी पोरकी पडली. दोघांचा वाद आता जरा वरच्या पट्टीत पोचला होता. आजूबाजूच्यांना त्यात काहीच रस नव्हता. जो तो आपापल्या विचारात विवंचनित होता. तो गर्दीतले धक्के टाळत त्या तिघांपाशी पोचला. इकडं तिकडं पाहत कोणाची नजर नाही हे ताडून त्यानं आपलं काम फस्त केलं. पोर अजूनही लॉलीपॉपमध्ये व्यग्र होतं आणि ती दोघं त्यांच्या वादात. तो तिथून थेट तिच्याकडेच आला. तिचे डोळे नेहमीप्रमाणे कौतुकानं भरून आले. हे असं असलं तरीही रोज भरल्या पोटीची झोप काही त्यांच्या नशिबी नव्हती. त्यामुळं बाईंचं घर हेच त्यांचं आशास्थान होतं. तिच्या टेहळणीनंतर तिथेच जायचं हे दोघांनी पक्क केलं होतं.
शेवटी पोटच्या गोळ्याच्या भविष्याचा प्रश्न होता आणि तिनं तशी योजना आखली. बाईंच्या कणवेची इत्थंभूत माहिती तिला तिच्या मैत्रिणीकडनं मिळालीच होती. तिचाच वापर करायचं तिनं ठरवलं. त्यानुसार ती त्या तानुल्याला घेऊन एक दिवस कोणाच्याही न कळत बाईंच्या घरात प्रवेश करती झाली. तिच्या डोळ्यांमध्ये अपार असहाय्यता तर बाईंच्या डोळ्यात अपार कारुण्य. नजरानजर होताच दोघींनी एकमेकींच्या मनाचा ठाव घेतला आणि तेव्हापासून बाईंचं घर हे तिचंही घर झालं, बाळाचंही घर झालं आपस. आताशा तो त्यांना भेटायला बाईंच्याच घरी येतो. बाळाचे लाडही तिथेच करतो. तिघेही मुक्तपणे असतात आपलंच घर असल्यावर. कधी कधी बाईंची आणि त्या तिघांची नजरानजर झाली की ते तिघेही शेपट्या हलवून म्याव म्याव करत आपली कृतज्ञता व्यक्त करतात. असं एक कृतज्ञता. मी सोलापूरला आमचं घर आहे ना, नाव शी कॅन रिलेट. किरण आणि दादा, तिला मांजरीची खूप आवड आहे आणि त्यामुळे मग असं वाटलं लिहावं, असं सुचलं. धन्यवाद. सॉरी पण आता ह्याच्यामध्ये काही शंका आहेत मला. पाकिट मारीच्या वाटेला तो कधी गेला नाही. आता हे जरा रेड हेरिंग. त्यानंतर पिशवी लांबवायचा त्याने प्रयत्न केला. पिशवीतले कंटेंट त्याला माहितीये की मांजर आहे म्हणून. आपल्यालाही माहितीये कारण आपण एकदा वाचलंय त्यांची. तुम्ही तर हो हे चंदू सरांचा आणि माझा एकदा वाद झालेला आहे या कथेवरून. मूळ कथा कोणाची आहे ही कथा जाफर आर्चर या एका जाफर आर्चर जस्ट गुड फ्रेंड्स नावाची एक कथा आहे जाफर आर्चरची. त्या कथेची म्हणजे मूळ संकल्पना जी आहे ती त्या कथेची मिळती जुळती आहे की वाचकाला गुंगवून ठेवायचं आणि शेवटच्या वाक्यामध्ये रहस्यभेद करायचा. जस्ट गुड फ्रेंड्स नावाची एक कथा आहे. फुल पुस्तकच सगळ्या कथा तशाच असतात. सगळ्या कथा शेवटी ट्विस्ट असतो, अनएक्सपेक्टेड ट्विस्ट. पण चंदू सरांनी मूळ कथा जॉफ्रे आर्चरची वाचलेली नाही आहे. ही त्यांची स्वतःचीच कल्पना आहे. आणि जॉफ्रे आर्चर वरती गंमत म्हणजे दुसऱ्या एका लेखिकेने असा आरोप केलाय की जॉफ्रे आर्चरने वाङ्मय चौर्य केले. तिच्या जेलमध्ये गेला तो वेगळ्या कारणासाठी जेलमधनं पण त्याने पुस्तक हो जेलमध्ये तो फायनान्शियल फ्रॉड साठी गेला. पण त्या लेखिकेने असा आरोप केला की कुठली तरी एक कथा स्पर्धा होती. त्या कथा स्पर्धेला जॉफ्रे आर्चर हा परीक्षक होता आणि तिची कथा त्याने त्यावेळेला वाचली आणि त्याच्यावरून मग त्याने स्वतःची कथा लिहिली. याच्यावरती आमचं वैयक्तिक लेवलला खूप संभाषण झालेलं. तर मी विचारलं की तुम्ही ही कथा जॉफ्रे आर्चरच्या मूळ कथेवरून लिहिली आहे का? ते म्हणाले नाही, मला ती कथा माहितीच नाही. तुम्ही ज्या कथेचं बोलताय वाचलेलंच नाही. ही त्याची मूळ कल्पना म्हणजे ग्रेट माइंड्स थिंक अलाइक याचं उदाहरण त्यांनी तुझ्यावर लिहिली. तुम्ही खूप वेळा चंदू सर म्हणाल. चंदू सर असं संबोधलं त्यांना. तेव्हा मला आपण आता वी कॅन एंड विथ दिस. बरं ठीक आहे. वंदू मी आय प्रेझेंटेड इन नाही टाकले मी तर घाबरतो. वंदू चंदू सरा वंदू वंदून चंदू सरांना करू आम्ही दंदू. छंदू अस्ति फार छंदू म्हणजे छंद वृत्त माझा. छंदू जाणती न जे
म्हणू त्यास भोंदू. भोंदू भोंदू तल्लख परी मेंदू, लोलक लल्लाटी नाव आपले गोंदू. भांडू भांडू भिन्न मते मांडू, तंटा सोडवाया आहे हवालदार पांडू. पांडू पांडू इजार असे लांडू, त्याला वाटते रे कवी आम्ही सर्व वांडू. वांडू वांडू कवितेची खांडू, काव्य कर्म कांडी फार होई हेळ सांडू. पांडू पांडू करी धरी दांडू, छंद मुक्त दिसता काही त्वरित पाही कोंडू. कोंडू कोंडू नको आत कोंडू, उफाळून येऊ दे रे काव्य फुल्ल झेंडू. काव्य फुल्ल झेंडू. झेंडू झेंडू हाती घेऊ झेंडू, झेंडू फडकावू अन करू काव्य बंडू. बंडू बंडू अति त्यास कंडू, कंडू शमुनार्थ टाके फिरकी युक्त चेंडू. चेंडू चेंडू सीमे पार चेंडू, प्रेक्षकात जाऊन या लागू दे रे धुंडू. फंडू फंडू तरी असंसदीय शब्द आला नाही त्याच्यात. मला ती अपेक्षा असंसदीय बाळाच्या मला भीती होती. नाही नाही म्हणजे इथे विरोध कमरेवरचेच विरोध असतात सगळे. आपण एक काय बोलायचं राहिलं, बाळाची तरी अशी गाड घालून द्यायची होती. एक छोटीशी कथा ऐकली. हो सर कथा अरुण मिश्र या लेखकाची, फारच छोटीशी. छत्तीसगडमधला एक तरुण लेखक आहे. कथेचं नाव आहे पॉवर विंडो. आपली गाडी असते ना कार, तिची पॉवर विंडो असते. तर एक IAS अधिकारी कुठल्या तरी खेड्यामध्ये काहीतरी पाहणी करण्यासाठी जातो. त्याची नियुक्ती केलेली असते. नाही येईल बरोबर. तर तो आपण अशी कल्पना करू, त्या कथेमध्ये वेगळं वातावरण आहे. पण मुंबईवरनं तो निघाला सरकारमधून, आणि त्याला नाशिकच्या पुढे निफाडला जायचं आहे. त्या खेड्यात त्याचं काहीतरी काम चौकशीचं करायचं आहे. तर मग तो त्याच्या कारने आला. त्याचा बॉडीगार्ड आहे, ड्रायव्हर आहे, कमांडो आहे. इथे गोल्फ क्लबवर मुक्कामी राहिला. रात्रीचं सगळं एक पेग लेग असं त्या कथेतच शब्द आहे. ते झालं. सकाळी उठून निघाला. नाशिकच्या पुढे जाताना हिरवीगार शेतं दुतर्फा. त्या रात्रीचं इतकं उत्तम जेवण, सकाळी चांगला ब्रेकफास्ट, पण हरभऱ्याचं शेत पाहिल्यानंतर त्याला हरभऱ्याचे दाणे खावेसे वाटतात. आणि तो पाहत राहतो पॉवर विंडोमधून आणि स्टॉप इट म्हणतो. तर स्टॉप इट म्हटल्याबरोबर गाडी थांबते. ते सगळं त्याच्या पॉवरशी रिलेटेड आहे. पॉवर विंडो त्याच्या स्टॉप इटमध्ये ती पॉवर. आणि मग तो ड्रायव्हर मागे बघतो, तो बॉडीगार्ड बघतो, कमांडो बघतो, का आपल्याला स्टॉप इट केलं. तर तो म्हणाला ते पलीकडे जे हरभऱ्याचं शेत आहे तिथून काही झाडं घेऊन या. काय ते हुकूम दिल्याप्रमाणे आणि त्याच्या हुकुमाची लगेच अंमलबजावणी करायची. ते सगळे सुटले. ड्रायव्हर फक्त नाही, कमांडो आणि तो बॉडीगार्ड. आणि ते शेतात ते उपटायला लागले. अतिशय वृद्ध गृहस्थ त्या राखण करण्यासाठी ठेवलेला होता. त्याने ते पाहिलं आणि तो आला. कपडे अंगावर ते एकदमच थोडेसे, चेहरा सुरकुतलेला. तर ते म्हणाले, खबरदार तुम्ही का ही झाडं उपटता आहात. ते म्हणाले, ती कुणाला पाहिजेत माहिती आहे का. तो म्हणतो, मला काय माहिती असणार आहे, पण मी इथे रखवालदार आहे, राखण करण्यासाठी आहे. तुम्ही झाडं उपटायची नाही. ते उभे राहिले. साहेब पॉवर विंडोमधून बघतात, ते का उभे राहिले, का झाडं उपटत नाही. 2-4-5 मिनिटं जातात.
ते स्वतःच उतरतात आणि जातात आणि त्यांच्यावरती ओरडून नंतर तुम्ही का पाहत राहिले, का उठत नाही? ते म्हणाले की बाबा आम्हाला सांगतात की झाडांना हात नाही लावायचा. मग ते म्हणाले मी सांगतो चला. त्यांचा निरुपाय होतो त्या रखवालदाराचा, तो काही विचार म्हणत नाही. आणि मग खूप मोठा असा एक भारा भरेल इतकी रोपं उपटली जातात झाडं, असा चांगला चौक तयार होतो आणि त्यांना सांगतात हे सगळं उचला आणि ठेवा आपल्या डिकीमध्ये. ते उचलून घेऊन जातात. मग तो साहेब त्या म्हाताऱ्याला विचारतो की तू तुझ्या मालकाला आता काय सांगशील? काय सांगणार आता, राखण करत होतो रात्री, डोळा लागला, रानडुकरं आली आणि त्यांनी शिकत. आणि पॉवर विंडो या शब्दाचा प्रयोग त्यांनी तो एक केला. ते पुन्हा तो IAS ऑफिसर आहे आणि रानडुकरं आली. पॉवर त्याच्यावरतीच सगळं खूप सूचकता आहे आणि एवढीच कथा आहे छोटीशी. फक्त ते वातावरण वेगळं आहे, आपल्याला ते थोडंसं हे बदलून मार्गी लागला. बेकेटचं एक फक्त 121 शब्दांचं नाटक आहे. सॅम्युअल बेकेट 121 शब्दांचं. मी एक दीर्घलेख लिहिला आहे, तो केव्हा तरी मी वाचून दाखवेन. तर त्याच्यातलं ते नाटक मी खूपदा वाचलं. ते मुळात फ्रेंच आहे, तर त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर झालं आहे कम अँड गो नावाने. कम अँड गो. तर त्याचं बेकेटचं आहे, ते मोठं आहे पण. आणि हे अगदी त्याच्यामध्ये रिपिटेशन सारखं तीच आहे की एव्हरीबडी इज वेटिंग आणि थोड्या शब्दाने तो येतोय त्याच्यावरतीच कथा फिरते. त्यामुळे तसं ओरिजिनल शब्द बघितले त्याचे शब्द पण कमीच आहे, पण ते कंटिन्युअस एका मागोमाग एक येतं. त्याच्यामध्ये काय झालं की ते असं वाचता वाचता सोलोमन ग्रंथी कविता आपल्याला सगळ्यांना माहिती. वार्षायणीचा एक श्लोक आहे, जायते वर्धते अपरिणमते ते नश्यतेपर्यंत. मनुष्य जन्माला येतो, तो वाढतो, त्याच्यानंतर त्याचं हे होतं आणि तो मरतो. तसं सोलोमन ग्रंथीत आहे, जन्माला येतो, त्याच्यानंतर त्याचं हे होतं, ख्रिश्चन ऑन ट्यूजडे, मॅरिड ऑन वेन्सडे आणि डायड ऑन सॅटरडे, बरीड ऑन संडे. त्याचा एवढाच जीवन प्रवास 7 दिवसाचा. त्या वार्षायणीचा जो श्लोक आहे, जो यास्काचार्यांनी पुढे डेव्हलप केला, त्याच्यामध्ये पण हेच म्हटलेलं आहे त्याने, जायते वर्धते अपरिणमते वगैरे. राम गणेश गडकर यांचं संगीत मुकन आहे नावाचं 1.5 पानी नाटक आहे. ते पण 1.5 पानीच. त्यांची एक मालिकाच होती 1.5 पानी नाटकाची. त्याचे शब्द पण कमीच आहेत, परंतु ते तरी 2-1 हजार असतील. तर मी या सगळ्या कृतींचा एक अनुबंध असा तो लागत गेला आणि मोठा लेख लिहिलेला. केव्हा तरी मी लेवलमध्ये तो वाचून दाखवला. हो, तो एकच असतो. बरे गुंडो काढा एक विडी, एकटाच विडी पितो लेखाचा. नाही डॉक्टर साहेब, ते वेगळं आहे. हा विक्रांत त्याचं नाव ठेवलं आणि हा अतिशय मठ्ठ असतो आणि त्याला वडिलांना चिंता असते. वडील कोणाला तर ते एक बापूसाहेब नावाच्या गृहस्थाला भेटून त्याला नोकरी लावून देतात. हां, मग ते तहसील कार्यालयात तहसीलदार विचार करतो याला काय काम द्यावं. मग ते आवक बारनिशी जावक बारनिशीचं काम, पण ते काम देखील तिथल्या तिथे होत नाही, घरी घेऊन येतो. आणि त्याची कर्तबगारी इतकी की त्याला 8 मुलं असतात आणि तो घरी आल्याबरोबर ती सगळी मुलं बिलगतात आणि प्रत्येकाची मागणी असते काही ना काही. अशी 55 वर्ष नोकरी करतो, तो रिटायर होतो. पण त्या नाटकामध्ये झालंय काय की सगळं गडकरी बोलतात आणि इथे बेकेटचं जे नाटक आहे इथे
पेकेट काहीच बोलत नाही आणि पात्रही काही थोडंसंच बोलतात. मी फक्त 121 शब्दांच्या मध्ये पण अमर कलाकृती आहे जागतिक कीर्तीची आणि फारच सुंदर आहे. म्हणजे ते असं अनुबंधात्मक पद्धतीने जर ते मी ते वाचून दाखवलं तर जास्त त्याचा उलगडा होईल आणि खूप सजेस्टिव्हिटी आहे जशी ती पॉवर विंडोमध्ये. एक 3-5 मिनटं फक्त घेतो. मुळामध्ये असं आहे की अलीकडे म्हणजे अल्बर्ट कामू हा माझा अतिशय आवडीचा लेखक आहे. तो असं म्हणतो की त्याचं मिथ ऑफ सिसिफस अतिशय फेमस आहे की हां, तर त्याच्यामध्ये असं आहे त्याचं की लाईफ हे मुळामध्ये ॲब्सर्डच आहे. आपण त्या ॲब्सर्डिटीमध्येच आपण फिरत राहतो आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला तो अर्थ त्याचा जीवनाचा अर्थ आपल्याला आपल्या पद्धतीने तो लावायला पाहिजे. तर त्याचं ॲब्सर्ड क्रिएशन हे जे सगळं ॲब्सर्ड क्रिएशन आहे ते ॲब्सर्ड क्रिएशनवरती त्याचा एक मोठा एसे म्हणजे मिथ ऑफ सिसिफसमध्ये ॲब्सर्ड क्रिएशन हेच त्याचं मुख्य आहे. तर ते वाचताना बऱ्याच वेळा आपल्याला ते नीट समजत नाही पण शेवटी त्याचा अर्थ असा कळतो की लाईफ इज ॲब्सर्ड अँड यू हॅव टू फाइंड आउट युअर ओन मिनिंग. बरोबर. ते कुठेतरी लहानपणी मी एक ज्ञानेश्वरांचं एक हे आहे एक भारूड मला माहीत नव्हतं की ज्ञानेश्वरांनी भारूड लिहिलं हे मला माहीत नव्हतं. तर काट्याच्या आणीवर वसले एक हिरा. तर ते मला इतकं ते हे झालं की त्याच्यामध्ये बोल त्याच्यामध्ये ॲब्सर्डिटीज पूर्णपणे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर त्यामुळे मला असं वाटलं की त्या अल्बर्ट कामू जो म्हणतो की ॲब्सर्डिटी आणि त्यातून तुम्ही अर्थ काढला पाहिजे हे जवळजवळ 700-800 वर्षांपूर्वी ते जे ज्ञानेश्वरांनी जे हे केलं होतं दॅट वॉज समथिंग व्हेरी ब्युटिफुल. ते जरा थोडंसं मी पण त्याचा आध्यात्मिक अर्थ लावायचा प्रयत्न झालेला आहे. काट्याच्या आणीवर वसतितीनं गावं याचा ॲब्सर्ड आपल्याला वाटतं ते परंतु त्याचा अर्थ काढतो. मुंगी उडाली आकाशी हे धनाबाईचं जे आहे मुक्ताबाईचं त्याचाही अर्थ लावलाय लोकांनी. हां, तर नाही ॲब्सर्डिटीचा अर्थ लावता येतो परंतु ॲब्सर्ड कारण शेवटी अल्टिमेटली ॲब्सर्ड म्हणजे काय ॲब्सर्ड म्हणजे देर इज अ वॉल बियॉन्ड विच यू कॅनॉट गो. सो देअरफॉर यू हॅव टू फाइंड आउट सम मिनिंग. त्यातरी काही ॲझम्पशन्स करून त्या पलीकडे त्याच्यात तुम्हाला पाहायचं असतं आणि म्हणून तुम्हाला तो सद्गुरू जो लागतो शेवटी अल्टिमेटली तो त्यासाठी लागतो. 21 शब्दांमध्ये किंवा 121 शब्दांमध्ये जेव्हा तुम्ही काही अर्थ काढण्याचा प्रयत्न करता दॅट नीड्स टू बी एक्सप्लेन थ्रू दॅट ॲक्ट वगैरे तुम्हाला ते स्पष्ट करावं लागतं. तसं तुम्हाला जीवनाचा अर्थ समजावून घेण्यासाठी सुद्धा कोणाकडून ते समजून घ्यावं लागतं की तुम्ही येस म्हणजे मला ते समजेल परंतु बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की नाही मला समजत नाही आहे. तर विथ समबडीज हेल्प यू कॅन ऑलवेज फाइंड आउट द पॉसिबल किंवा प्रोबेबल मिनिंग ऑफ दॅट इज व्हॉट ही सेज. तर मला याचं मोठं आश्चर्य वाटलं की हे याच्यामध्ये ॲब्सर्डिटी हा आपल्यामध्ये वारंवार हा आपल्यामध्ये येणार आहे. तर ज्ञानेश्वरांच्या याच्यामध्ये मला ते हे दिसतं. तर मी जरा हे म्हणून दाखवू. हो तुम्ही ऐकलं असेल नाही ऐकलेलं किती सिंपल याचं आहे रे. काट्याच्या आणीवर वसले 3 गाव काट्याच्या आणीवर वसले 3 गाव 2 ओसाड 1 वसेची ना 2 ओसाड 1 वसेची ना वसेची ना तेथे आले 3 कुंभार 3 कुंभार वसेची ना तेथे आले 3 कुंभार 2 थोटे 1 घडेची ना घडेची ना त्याने घडली 3 मडकी 2 कच्ची 1 भाजेची ना भाजेची ना भाजेची ना भाजेची ना भाजेची ना त्यात रांधले 3 मुग 2 हिरवे 1 शिजेची ना शिजेची ना तेथे आले 3 पाहुणे 2 रुसले 1 जेवेची ना जेवेची ना त्याला दिल्या 3 म्हशी 2 वांझ्या 1 फळेची ना फळेची ना फळेची ना फळेची ना फळेची ना फळेची ना तिला झाले 3 टोणगे 2 मेले 1 जगेची ना जगेची ना त्याचे आले 3 रुपये 2 खोटे 1 चालेची ना
चाले चिना चाले चिना चाले चिना चाले चिना चाले चिना तेथे आले तीन पारखी चाले चिना तेथे आले तीन पारखी दोन आंधळे एका दिसेची ना त्याला दिल्या तीन बुक्क्या दोन हुकल्या एक लागेची ना. कोणतंही काम पूर्ण होत नाही ते पूर्ण ते झालं की त्याच्यामध्ये काहीतरी ते येतं आणि पुढे मला समजतच नाही काय होतं आणि म्हणून ते म्हणतात दिसेची ना त्याला दिल्या तीन बुक्क्या दोन हुकल्या एक लागेची ना. ज्ञानदेव म्हणे याचाच अनुभव सद्गुरु वाचोनी कळेना काय असं ते हे आहे तर ते मला असं वाटलं की हे ॲब्सर्डिटी म्हणजे आपण लाईफ इज ॲब्सर्ड म्हणजे भिंत पुढे आल्याशिवाय तुम्हाला त्याचा पुढे तुम्हाला तो हेच कळत नाही. गुण काव्य ही जे ना विकूट काव्य आहे आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिकोड. ते तुम्हाला गुरुशिवाय ते होणार नाही. आत्मज्ञानाशी संबंध आहे ना आत्मसाक्षात्कार आणि आत्मज्ञानाशी संबंध आहे. पण अल्बेर कामूच्या बद्दल आपण जे म्हणाला तर त्याची थिअरी ऑफ ॲब्सर्डिटी जी आहे ती सगळं निरर्थक आहे सगळं ॲब्सर्ड आहे हास्यास्पद आहे. आणि मिथ ऑफ सिसिफस मध्ये काय की तो सिसिफस एक मोठा दगड वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो पण ते जातो तो परत तो आणखीन खाली येतो हो ना खालीच येतो आणि हे तो अनेक वेळा करतो परंतु तरी त्याला काही ते जमत नाही. आता ही सगळी कृती जी आहे ना ही ॲब्सर्ड आहे ही कृती ॲब्सर्ड आहे. आणि ज्ञानदेवांचं जे ती कूटरचना आहे त्या कूटरचनेमध्ये सबस्टन्स आहे पण तो तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला कुणाला तरी गुरु करावा लागेल आणि आत्मज्ञानाखेरीज ते कळणार नाही. पण एक लक्षात घ्या पण अल्टिमेटली अल्बर्ट कामूस सुद्धा ऑथेंटिकली जगणं हे शेवटी सांगतो. नाही बरोबर आहे तुम्हाला जगलंच पाहिजे. पण इकडे ज्ञानदेवांच्या याच्यामध्ये जी फॅन्टसी येते आणि कामूच्या याच्यामध्ये हे नाही. म्हणजे आता त्याची आउटसायडर कादंबरी आहे तिचं पहिलंच वाक्य काय आहे की आई जाते म्हणजे आई वारली आणि त्याची तार येते आणि तो ते सगळं ज्या पद्धतीने घेतो म्हणजे ही इज नथिंग सिरियस अबाउट इट. आता त्याला ते दुःख पण त्याचं काही तो हे करत नाही कारण तो आउटसायडरच आहे ही इज नॉट इनसायडर. दुःख कोणाला होईल की जर तो खरोखरीच इनसायडर म्हणजे त्याला त्या इंटिमसी वगैरे वगैरे. ॲब्सर्डिटीची थिअरी त्यांनी इतकी डेव्हलप केलेली आहे आणि आपण हे सगळं निरर्थक करत असतो. म्हणून ती मिथ ऑफ सिसिफस अँड बेलाक्वा ते जे पुस्तक आहे की आपण एखादी कृती करत राहतो वेड्यासारखी करत राहतो तिचा काही रिझल्ट मिळत नाही. ही निरर्थकता दॅट इज द थिअरी ऑफ ॲब्सर्डिटी. बरोबर असा ते फार तो मोठा महानच लेखक आहे कामू म्हणजे फार मोठा लेखक. हे बेकेट कामू हे सगळे फ्रेंच लिटरेचरनी जी एक त्या काळामध्ये लाट आलेली निर्माण केली नाही तो सार्थ तो ज्या पॉ सार्थ त्याने एक्झिस्टेन्शियलिझम म्हटला. पण शेवटी पण अल्टिमेटली कामू आणि साथ हे जरी एकमेकांशी भांडले तरी पण अल्टिमेटली ह्या डार्कनेसमधून शेवटी अल्टिमेटली क्रिएटिव्हिटी आणि आर्ट याचाच त्यांनी ध्यास घेतला. शेवटी अल्टिमेटली त्यांना मोठेच कलावंत होते शेवटी तुम्हाला जाणे आणि कलेचा ध्यास घेणं आणि कलेतून काही रिप्रेझेंटेशन करणं यातूनच अर्थ निघतो असं शेवटी अल्टिमेटली हे सगळे एक्झिस्टेन्शियल. ते फारच मोठे प्रतिभा संपन्न लेखक होते. कथा लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या. अल्बेर कामूचं सुद्धा एक नाटक आहे आणि तुमचं प्रेझेंटेशन करताना मला पु ल देशपांडेंची आठवण होती. अगदी बरोबर. आणि कधी काव्य वाचन बोरकरांच्या कविता कवींची चाफा ही कविता जी आहे ती पण गुणगुंजनात्मक कविता आहे पण तिचा लोकांनी औदुंबर पण गुडच आहे बालकवी पण त्या चाफाचा अर्थ लोकांनी लावलाय ते काहीतरी एक पुस्तक आहे पूर्ण पुस्तक आहे चाफा कवितेवर वेगवेगळ्या लोकांनी जे अर्थ निर्णय केलाय त्याचं एक संपादन एस एस नाडकर्णी नावाची गोव्याची
त्याने औदुंबरवरही एक पुस्तक आहे. औदुंबर तर काय 6-7 ओळींची कथा, तिच्यावरही एक पुस्तक आहे. नीचेने सुद्धा त्याच्यावरती म्हटलेलं आहे की लाईफ इज ॲब्सर्ड अँड ओनली आर्ट अँड आर्ट फॉर्म जस्टिफाईज हां. मी माझी छोटी एक कलाकृती सादर करतो. हो हो. म्हणजे ती बोलण्याची नाही आहे. नारळाच्या करवंटीची मी एक अंगठी बनवली. बघितलं मगाशी तुमच्या हातात, मला काहीतरी वेगळं वाटलं. सुंदर. अरे वा. मी विचारणार होते काय आहे, मॅग्नेटचं आहे का काहीतरी असं वेगळं. नारळाच्या करवंटीची अंगठी गाडगीळ सरांनी बनवलेली. तर जरा क्लोजअप घेतो. म्हणजे कशी काय बनवली असेल? हो, पण ती सुंदर बनवली आहे. सोन्याची तार घातलेली आहे का? हा, कसं जॉईंट कसं बोटात केलं घालून तेच पहा कळत ना. नाही. विमान आहेत का? नाही ते ठीक आहे, पण जॉईंट वगैरे कसे मारले बघा. विमान आहेत का? आता एक-दोन राहिली. आश्चर्य आहे. खरंच. आहे, सुंदरच आहे. हो ना. बरं, अजून कोण सादरीकरण काही करताय? बर. मला एक शंका आहे. हां. भरत नाही, रेकॉर्ड नका करू. भरतकडे मी ती व्यक्त केली. ह्याच्यामध्ये 3 रुपये आहे असा उल्लेख आहे. ज्ञानेश्वराच्या वेळेला रुपये हा शब्दच नव्हता. रुपये नाही आहे. रुपया शब्दच नव्हता. नाही, रुपया का हा संस्कृत मध्ये आहे ना शब्द. रुपया काणी मुळामध्ये ते काय झालं, प्रक्षेप आहेत ते. प्रक्षेप आहे. त्याची मुळामध्ये जी मूळ रचना आहे वाढीत त्याच्यात ऍड झालं. ती एकदमच तशी आटोपशीर आहे. थोडीफार कारण मी जे व्हर्जन ऐकलंय ते छोटं आहे. आटोपशीर आहे. आटोपशीर आहे. रुपये त्याला नव्हतेच असतील. रुपये नसते. असेल. प्रत्येकाने आपापल्या प्रतिभेने त्याच्यात भर घातली आहे. लागवायचं झालं ना, हां. किती ते लागलं. ओके. ते पौराणिकांची ती स्टाईलच होती की हरदासाची कथा मूळ पदावर येईपर्यंत तो भरकटत असायचा. सरांच्या एक म्हणजे काय सरांच्या घरी गेले की चमत्कृती आहेत सगळ्या. एक गोष्टी आहेत त्यांनी केलेल्या. त्याचं सरांचं वर्कशॉप आहे वरती. त्याच्यामध्ये त्यांनी लेख स्वतःची बनवली. वाद्य पण उत्तम वाजवतात आणि हार्मोनियम उत्तम वाजवतात सर. म्हणणं असं आहे की हे सगळं या तिन्ही म्हणजे तुम्हाला जो काही सेल्फ ट्रान्सेंडन्स ज्याला म्हणतो ते किंवा विरोध बुद्धी किंवा विरोध वगैरे ते तिन्ही क्रिएटिव्हच ऍक्ट आहे आणि या सेल्फ ट्रान्सेंडन्स मधूनच येतात. तर तसं म्हणायला गेलं तर ते बरं, भाल्याला आपण निरोप देऊया. कारण त्यांच्या मातोश्रीची प्रकृती तितकीशी बरी नाही आहे. त्याच्यामुळे ते वेळात वेळ काढून आलेले आहेत. तर थँक्यू व्हेरी मच. भरत पण निघाले. आमची माझ्या भावाची सरांना मी सोडतो. सर तुम्ही बसा थोडा वेळ. बरं, आपण थांबूया आता. 7 वाजलेत. ठीक आहे. बरं, धन्यवाद.